ढालगाव जिल्हा परिषद झेडपी गटातील उमेदवारांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना आपले पुढील विजन मांडले आहे. स्थानिक निवडणुकांच्या 2026 पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील राजकारण तापले असून महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास हाके या दोन्ही उमेदवारांनी आपापली विकास कामे आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली आहे. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. नमस्कार. ढालगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाकडून मी जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकीला सामोर जात असताना पाठीमागील 20 वर्ष बापूंनी ढालगाव भागामध्ये प्रतिनिधित्व करत असताना आज टेंबूचं पाणी असू द्या, भागाच्या सर्वांगीण विकासासाठी असू द्या, म्हणजे जेवढा अहोरात्र प्रयत्न करून भागाला सुजलाम सुफलाम बनवण्याच्या दृष्टीनं बापूंनी प्रयत्न केला. आज बापूंच्या ज्या स्वप्नातील उर्वरित राहिलेल्या गोष्टी असतील त्या पूर्ण करण्यासाठी आज मी इलेक्शनला सामोर जात आहे. आज बापूंनी केलेलं कार्य असू द्या, भागामध्ये सिंचनाची व्यवस्था असू द्या, रस्त्यांची व्यवस्था असू द्या, शालेय शिक्षणाची व्यवस्था असू द्या, त्याचबरोबर ढालगावमध्ये PSCचा हॉस्पिटलचा असू द्या, म्हणजे आज काम करत असताना आरोग्याचा असू द्या, शैक्षणिक असू द्या, शेती असू द्या, या सर्व गोष्टीला महत्त्व देऊन बापूंनी जे काम केलं 20-25 वर्षामध्ये ते काम पुढं वारसा आणि वसा चालवायचं काम बापूंच्या पश्चात आम्ही कुटुंब करणार आहे. आणि आज मी इलेक्शनला सामोर जात असताना भागातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे. आज आदरणीय रोहितदादा असू द्या यांच्या मार्गदर्शनाखाली आज ढालगाव भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहे आणि इथून पुढच्याही काळात प्रयत्न करणार आहे. कारण की आदरणीय दादांच्या माध्यमातून करणार आहे आणि वेळेची संधी द्यावी. जर समजा त्या कामास मी लायक असेल तर भविष्यात मला संधी द्यावी, नसेल तर मला, कारण की आज काम करत असताना आज जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन होऊन पाठीमागली जवळजवळ 7-8 वर्षाचा कार्यकाल झाला. पंचायत समिती सभापती असताना कोविडची महामारी आली. त्या महामारीच्या काळामध्ये ढालगावमध्ये कोविड सेंटर उभा केलं. आज म्हणजे एवढी कोविडच्या परिस्थितीमध्ये एवढी लोकांची अवस्था दयनीय झालेली होती, कारण की बेड मिळत नव्हता. काय जर समजा सांगलीला पेशंट गेली तर दगावलेली बॉडी सुद्धा आपल्या ताब्यात देत नव्हती. एवढी दयनीय अवस्था असताना आज ऑक्सिजन 20 बेड आपण ढालगावमध्ये तयार केले आणि सर्वसामान्य गोरगरिबाची सोय व्हावी यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामुळं माझी भागातील तमाम मायबाप जनतेला विनंती आहे, आपण मतदान रूपी दान द्यावं आणि बापूंच्या पश्चात एकदा हाके कुटुंबावरती विश्वास ठेवावा, आदरणीय रोहितदादांच्या वरती विश्वास ठेवावा आणि काम करण्याची संधी द्यावी. आणि एवढीच माझी कळकळीची आपल्याला विनंती आहे की कुठल्याही भूलथापाला बळी न पडता त्या आधारावरती आम्हाला एकदा संधी द्यावी. जर त्या संधीचं जर समजा समाजासाठी भागासाठी सोनं नाही केलं तर आम्हाला जनतेनं पुन्हा पुढचा न्याय द्यावा. पण आज बापूंच्या पश्चात आम्हाला न्याय मिळावा ही सर्वसामान्य जनतेकडे मी अपेक्षा व्यक्त करू. परिषद गटामध्ये मी स्वतः ढालगाव जिल्हा परिषद लढवत आहे. त्याचबरोबर ढालगाव पंचायत समिती गणातून रविकिरण सुब्राव आप्पा घागरे हे ढालगाव पंचायत समिती गणातून इलेक्शन लढवत आहे. तसेच वामन कदम नागज पंचायत समिती गणातून इलेक्शन लढवत आहेत. आमच्या एका मतदाराला 2 मतदान करायचा अधिकार आहे. एक जिल्हा परिषदचं मतदान आणि एक पंचायत समितीचं मतदान. त्यामध्ये तुतारीच्या समोरील बटन दाबावं आणि आम्हा तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजय करावं, आपला मतदान रूपी दान द्यावं ही आपली कळकळीची विनंती आहे. नमस्कार. मी ढालगाव जिल्हा परिषद गट 28 यामधून महायुतीचा उमेदवार रावसाहेब राजाराम पाटील, माझं चिन्ह आहे घड्याळ. तसेच नागज पंचायत समितीमधून माझ्यासोबत अनिलदादा शिंदे यांचं चिन्ह आहे घड्याळ. तसेच ढालगाव पंचायत समिती गणातून ईश्वर तुकाराम पाटील यांचंही चिन्ह आहे घड्याळ. तरी आम्ही 2 पंचायत समिती आणि ढालगाव हे सर्व महायुतीचे उमेदवार असून आमचं येणाऱ्या काळात जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा, मला तर काम करण्याची संधी द्यावी, जनतेनं आशीर्वाद व शुभेच्छा देऊन एक कामाच्या माणसाला त्या जनतेनं निवडून द्यावं. तसेच मी त्या ढालगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की मला कामाची संधी द्यावी. त्यापासून मी रोजगार
पाणी, वीज, अनेक जे गरजू आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असो, तळागाळात जाऊन काम करेन, तर त्या दृष्टीनं अनेक जिल्हा परिषदच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. मग रस्ता, गटर, पाणी, लाईट अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत. त्या अतिशय तीव्रतेनं तळमळीनं खालच्या लोकांना गावं सर्वांगीण विकास करेन एवढंच बोलतो. तसेच आपल्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद घटना घडली, तर आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो की आपण दादाचं कार्य, दादाने जी तळमळीने केलेलं कष्ट बघून दादांना त्यांच्या पक्षाला घड्याळ चिन्हाला मतदान करून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहावी एवढंच मी विनंती करतो.